विद्यार्थी मित्रांनो, आपणा कॉम्पिटिटिव्ह कॉर्नरमध्ये सर्वांचे स्वागत आहे. खरं तर हे काय ॲटमॉस्फेरिक कंडिशनमुळे काय वेळेस लेक्चर कालचं जे मधून म्हणजे आधीचं जे स्प्लिट झालं मधूनच कट झालं, त्यामुळे मॅग्नेटिक मटेरियल्सवर ते सेपरेट 10 मिनिटाचं 10-12 मिनिटाचं घ्यावंच लागलं होतं. त्यामुळे तसे सेपरेट एक एक चॅप्टर घ्यावं लागते. काही ॲटमॉस्फेरिक कंडिशन ठीक असती तर मग आज डायरेक्ट आपण दुसरा चॅप्टर घेणार होतो, पण अगोदर सकाळी झालेलंच आहे मॅग्नेटिक मटेरियल्सवरती आणि तो त्यानंतरच कंटिन्यू छोटासा लेक्चरमध्ये आपण हा जो स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिया आहे ना, हा चॅप्टर कव्हर करूया आता. त्यातील बोर्सचे पॉस्ट्युलेट्स आहेत ना, ते तुम्हाला माहीतच आहेत. mv² अपॉन r इज इक्वल टू आता ते 1/4πε0 हा जो फोर्स आहे ना, फोर्स आता 1/4πε0 Q1 Q2 म्हणजे E² E1 E2 घेतलं की इलेक्ट्रॉन चार्ज आहे ना, आता इलेक्ट्रॉन केसमध्ये अपॉन r² आणि ह्या फॉर्म्युल्यावरून अरेंज करून आपण बोरचे पॉस्ट्युलेट वरून व्हेलॉसिटी रेडियस सर्व काढू शकतो. आता त्या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन नाही येणार तसे तुम्ही जे पाहतात ना, ते काहीतरी भरपूर ZD² भरपूर मोठे फॉर्म्युले आहेत, पण त्यापेक्षा महत्त्वाचं काय पहा, व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि r इज इक्वल टू n² डायरेक्टली प्रोपोर्शनल हे प्रोपोर्शनेटली साईन खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यावर आलेले PYQs बघून घेऊ अगोदर आपण सोपे ओके. तर त्यावरती या बघा, आता खूप सोपे PYQs आलेले आहेत काही. या बघा, आता भरपूर पॅटर्न आहेत, ते पॅटर्न एकदा बघून घेतले का सगळं क्लिअर होतंय सगळं ओके. तर हे बघा, आता त्यावर सगळ्यात अगोदर तर आपण काय काढू, फोर्सच काढून घेऊ. फोर्सचा फॉर्म्युला काय असतो पहा बरं, मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर अपॉन r. ठीक आहे, चालन. व्हेलॉसिटी स्क्वेअर करा 1/n². फोर्स बरं काही फोर्स आणि r n². आता खाली डिनोमिनेटरला आहे म्हणून n² म्हणजे n⁴ येतं का नाही पहा बरं. अगेन ॲज इट इज PYQ जे झाला, हा एक PYQ झाला क्लिअर. नंतर आता बघा अजून काय, आता ॲक्सलरेशन फोर्स तर सेमच येणार आहे, पण आता व्हेलॉसिटी झालंय ओमेगा. बघा, ओमेगा इज इक्वल टू V/r फॉर्म्युला. V इज इक्वल टू r ओमेगा. V/r करा, V1/n. r इज आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल समजा, ओमेगा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आता n² आहे खालीच घ्यावं लागेल म्हणजे 1/n³ रेसिप्रोकल ऑफ क्यूब रूट. ओके, मग ओमेगा आलं. ओमेगा इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल n³ आणि टाइम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n³ डायरेक्ट याचं रेसिप्रोकल. ओके, हे सर्व क्लिअर झाले फॉर्म्युले. अजून कोणता राहिलाय काय मी बघून घेतो एकदा. अजून कोणते नाही राहिले, शक्यतो हे झालेत. आता एकच राहिला फक्त. हे बघा, हे जे आत्ताच बघितलं ना आपण, L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. आता ते NH/2πm ते फॉर्म्युला माहीतच आहे ना. मग हा एक अगेन म्हणजे क्वेश्चन्स कसे येतात बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल विचारतात ते बघा. आता म्हणजे तो ठीक आहे, एकच मिनिट मी क्वेश्चन्स कसे विचारतात ना ते पाहतो, तुम्हाला दाखवतो क्वेश्चन्स. हे बघा, फोर्स ॲक्टिंग ऑन इलेक्ट्रॉन ऑफ हायड्रोजन ॲटम डिपेंड्स ऑन प्रिन्सिपल क्वांटम नंबर ॲज. हे काय आपण पाहिलं ना, 1/n⁴. आणि एक होता मॅग्नेटिक मोमेंट ड्यू टू मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम इज प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक मोमेंट. आता मॅग्नेटिक मोमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू nच असतं, कारण की m इज इक्वल टू NIA. हा सुद्धा फॉर्म्युला तुम्ही पाहिलेलाच आहे. भरपूर फॉर्म्युले आहेत किंवा दुसरे सुद्धा. आता आपण हे टिपिकल टाईप तर कव्हर झालेला आहे ओके ना. यावरती क्वेश्चन्स येतात, हे सर्व फोर्स, ओमेगा, फ्रिक्वेन्सी, रेडियस सर्व घेतलेले आहे ओके. खूप इम्पॉर्टंट, हे नोट डाऊन करून घ्या सर्व क्लिअर कट. म्हणजे नोट डाऊन तुम्हाला समजलेलंच आहे नाही समजले. एकदा वहीवर ट्राय करून पहा, स्वतः ट्राय करा वहीवर. हे सगळे छोटे छोटे फॉर्म्युले हे डिराईव्ह करायसारखे हे क्लिअर झाला. आता यातील इम्पॉर्टंट एक ते डी ब्रॉग्लीज असतं बघा. डी ब्रॉग्लीज आहे ना. आता डी ब्रॉग्लीने हायपोथेसिस मांडलं होतं, जे की 2πr वेवलेंथ असोसिएटेड म्हणतात त्याला. अपॉन म्हणजे 2πr इज इक्वल टू n लॅम्बडा घेतलं तर 2πr अपॉन n लॅम्बडा भेटतं. लॅम्बडा इज इक्वल टू ते नव्हतं का आपण काल बघितलेलं, h/p म्हणजे केव्हा h/m इंटू v. हे झाले फॉर्म्युले काय टिपिकल. आता हे बघा, हे तसं बघितलं तर हे नाही रिलेट करून बघा तुम्ही, ते तिकडं पाठा. NH/2π इज इक्वल टू हे पहा नाही, h/2π घ्या आणि तिकडे पाठवा. mvr इकडे करा, mvr आला का नाही बोरचा पॉस्ट्युलेट, त्यासाठीच दिलेलं होतं ते. पण हे इम्पॉर्टंटच आहे, कारण की डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस ते एक प्रकारचं ओके. हे सुद्धा क्लिअर झालं. आता काय राहिलंय पाहू आपण. आता हे सगळं एनर्जी. आता हे बघा, एनर्जी इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ते
डायरेक्टली प्रोपोर्शनलचा तर फॉर्म्युला माहीतच आहे, 1/n² आहे, सुद्धा इम्पॉर्टंट आहे बरं का. ते रेशो विचारतात एनर्जी ऑफ 1 to 2 तसं काही समजा हे रेशो E1 E2 N1 N2 टाईपचं त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि एक फॉर्म्युला असतो पहा, एनर्जी इज इक्वल टू -13.6 Z² अपॉन n² हायड्रोजन हेलियम त्यासाठी हे विचारतात. आता एक टिपिकल क्वेश्चन होता जो टेस्टमध्ये तुम्ही बघा, टेस्टमध्ये क्लिअर कट दिला जाईल. आता टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी त्यावरती तसे पण क्वेश्चन विचारत नाहीत इतक्या मोठ्या याच्यावरती. तर आता फक्त काय राहिलं बघा, आता आहे ना रेडिओ ऍक्टिव्हिटी आणि त्याच्या अगोदर एक छोटीशी मेन इम्पॉर्टंट कन्सेप्ट राहिली, फक्त ती घेऊन रेडिओ ऍक्टिव्हिटीचं थोडंसं घेऊया. हे बघा, आता एक जनरली हायड्रोजन स्पेक्ट्रम साठीचा फक्त फॉर्म्युला इम्पॉर्टंट हे R×1/n² - 1/m². m² - n² घेतात किंवा या आधीचे ऑर्बिट नंतरचे ऑर्बिट, शक्यतो हा फॉर्म्युला घेतला. आणि सिरीज लिमिट काही वेळेस विचारतात. आता सिरीज लिमिट साठी आहे ना, हे बघा शॉर्टेस्ट वेवलेंथ असते, शॉर्टेस्ट वेवलेंथ. आता यांनी जर लॉंगेस्ट वेवलेंथ विचारली ना, फक्त m ची व्हॅल्यू इन्फिनिटी घेऊन टाका. म्हणजे R/n² डायरेक्टली जी ऑर्बिट आहे ते दिलेली ती लॉंगेस्ट साठी बरं का, पण शॉर्टेस्ट साठी असतं हे सिरीज लिमिट म्हणले काही तर ते शॉर्टेस्ट वेवलेंथ. आणि त्यासाठी ही m ची व्हॅल्यू आहे ना n+1 घ्यायची. म्हणजे थोडक्यात आपण नाही घेत का 1/2² - 1/3² हे सिरीज लिमिट साठी शॉर्टेस्ट वेवलेंथ असते ती. ओके. आणि त्यासाठी लॅमन हे तर तुम्हाला माहितच आहे, लॅमन, बाल्मर, पाश्चन, प्युफन आणि ब्रॅकेट. ओके, ह्या सिरीज. आणि त्यासाठी ह्या बघा, आता लॅमन आहे ना अल्ट्रा व्हायलेट रिजन साठी, अल्ट्राव्हायलेट, बाल्मर विजिबल साठी, नंतर ही इन्फ्रारेड, नंतर नियर इन्फ्रारेड साठी असते ही प्युफन. आणि ब्रॅकेट सिरीज फार इन्फ्रारेड काही वेळेस विचारतात, फक्त हे इम्पॉर्टंट होता. आता चला डायरेक्टली रेडिओ ऍक्टिव्हिटीचा छोटासा पॉईंट घेऊन लेक्चर फिनिश करूया. हे स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स, न्यूक्लिआय, डेप्थ मध्ये बऱ्यापैकी आपण फॉर्म्युले क्विक रिव्हिजन चांगल्या पद्धतीनं घ्यायची होती तर घेऊ राहिलेलो. फक्त एक छोटंसं आता तसं पाहिलं तर रेडिओ ऍक्टिव्हिटीज खूप सोपं आहे, तुम्हाला माहिती. आणि टेस्ट देत नाहीत बरं का तुम्ही, कारण की काल आता हे बघा रेडिओ ऍक्टिव्हिटीचं आहे ना, तुम्हाला एक तर माहीतच आहे, तुम्ही फॉर्म्युला पंप घेतलेला आहे n0 × e⁻λT. आता ते डिराईव्ह कसा होता माहिती आहे का, ते नव्हतं का रे. हे बघा, n/n0 ln मध्ये इज इक्वल टू -λT - kT. केमिकल कायनेटिक्स टाईपचं समजा रिलेशन तुम्ही बघितलं होतं आणि त्यात सुद्धा असं फक्त e⁻² केलं, ln लॉग काढून टाकलं तर e⁻ होतं आणि n0 तिकडे पाठवला. हा टिपिकल फॉर्म्युला. आणि यातच फक्त आता T 1/2, मग ते 1/2 घ्या, सगळीकडे 1/2 घ्या. त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला तर माहीतच 0.6. आता के ची व्हॅल्यू हे कॉन्स्टंट लॅम्डा घेतलेला आहे ना याच्यात. आणि इथंच मग आपण असं जर केलं 0.693 × 2 तर ते ॲव्हरेज लाईफ असते. ॲव्हरेज लाईफ ज्याला म्हणतात ना, ॲव्हरेज मीन लाईफ, ती म्हणजे त्यातील रिलेशन थोडक्यात ही ॲव्हरेज हाफ लाईफ आणि ॲव्हरेज लाईफ. ओके, म्हणजे यावरती चॅप्टर फिनिश होतो. या चॅप्टरवरती अजून काहीच नवीन नव्हतं स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स न्यूक्लिआयवरती. आणि चांगल्या टाईपचे क्वेश्चन टेस्टमध्ये. आता टेस्ट आहे ना, या बघा टेस्ट आहे, या चॅप्टरवरती क्वेश्चन्स आहेत भरपूर, ती तुमच्याकडे सुद्धा आहेत. पण तुम्हाला जर लागत असले ना, ती मागची टेस्ट द्या फक्त. ती मागची आहे ना, आता खूप मेहनत करून टीमने बनवली होती ती मागची टेस्ट, जी मॅग्नेटिक मुवमेंटवरती होती, पण दिलीच नाही. ते कालचं जे झालं ना, ते कालचा प्रॉब्लेम, ते CETच्या डेट्स रिलीज होणे, त्यावरती दिली नसल्यामुळे मग पण क्वेश्चन्स खूप भारी ज्यांना द्यायची ते द्या, सिलेक्टेड क्वेश्चन त्यापेक्षा हार्ड लेवल जाऊ शकत. तसं भारी ते खूपच सोपे आहेत, कारण की त्याचं सोल्युशन ऑलरेडी आहे. तुम्ही 10 क्वेश्चनचं ते 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन इन 12 मिनिट काहीतरी होतं ना, ते 10 मिनिट्स 15 मिनिट्समध्ये ते 10 क्वेश्चन त्यातलेच क्वेश्चन आहेत, ते त्याच लेक्चरमधले. त्यामुळे ते बघून घ्या, क्लिअर झालं आहे सर्व. आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट केलाय, मॅग्नेटिक मटेरियल केलाय, आणि आजचा हा चॅप्टर क्लिअर झाला. स्ट्रक्चर ऑफ ॲटम न्यूक्लियर राहिला सेमीकंडक्टर, तो डेप्थमध्ये घेतला जाईल. 10 मिनिटात क्लिअर कट सर्व रिव्हिजन केली जाईल. तर कनेक्टेड राहा, चॅनेल सबस्क्राईब करा, केलंच असेल लाईक करा, व्हिडिओ कमेंट करणे विसरू नका. फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय.